हॅलो, नमस्कार. तर चला आज तुम्हाला सांगते आम्ही कुठे गेलो होतो. तर डाकोर कृष्णाचं मंदिर आहे. अहमदाबादपासून 80 किलोमीटर दूर आहे आणि वेळ फक्त 4 ते 6 एवढंच ओपन राहतं मंदिर. आणि बघा इतकं छान घाट आहे, पण आपण भारतीय कुठं सुधारणार आहे. तिथे एक बाई कपडे धुवत होती त्या तलावामध्ये आणि आजूबाजूला खूपच कचरा होता. आम्हाला आधी वाटलं काहीच गर्दी नाही, पण मध्ये गेलो, एवढी गर्दी होती मंदिराच्या जवळ, खूप प्रचंड गर्दी होती आणि मंदिरामध्ये पण खूप गर्दी होती. तर हे खूप जुनं पुरातन मंदिर आहे आणि या मंदिरची वैशिष्ट्य अशी की या मंदिरात जी कृष्णाची मूर्ती आहे, त्या कृष्णाचे पाय असं वाटतात की ते खरोखर मध्ये जसे पाय मऊ लागतात ना, तसे पाय आहेत. आणि त्यानंतर आम्ही दर्शन तर आमचं झालं नाही व्यवस्थित. मग आम्ही आलो तसं बाहेरून पाया पडून आलो आणि मग घाटावरती थोडेसे फोटो काढले आणि त्यानंतर आलो आम्ही ह्या दीपसिंगच्या धाबावरती. आणि ऑर्डर येईपर्यंत पिल्लू ते खेळायला लागली. खूप छान मस्त खेळत होती ती. आणि हा जो धाबा आहे ना, हा अहमदाबादचा खूप फेमस धाबा आहे. इथलं जेवण खूप छान आहे, एकदम छान आहे. आणि लस्सी त्यानंतर सगळंच जेवण खूप मस्त आहे. आणि या दीपसिंगच्या नावाने अहमदाबादमध्ये खूप हॉटेल्स ओपन झाले आहे, पण नाही, हा दीपसिंगचा धाबा नायरा पेट्रोल पंपाजवळ आहे आणि हा एकच धाबा आहे. आणि जेवण खूप छान आहे आणि रिजनेबल जेवण आहे. एवढं सगळं आयटम खूप रिजनेबलमध्ये आहे आणि धाब्यावरचं जेवण तर खूपच छान असतं. आम्हाला सगळ्यांना खूप आवडतं धाब्यावरचं जेवण. तर असा होता आमचा आजचा दिवस आणि थँक यू फॉर वॉचिंग. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब माय चॅनल. थँक यू.